बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय, वातावरण थंडगार झालंय. अशा मस्त पावसाळी वातावरणात चहासोबत काहीतरी चटपटीत खावं वाटतं. त्यासाठी आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असे सुरणाचे भजी. नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण नेहमी कांदा भजी, बटाटा भजी करतच असतो, पण आज आपण सुरणाचे भजी करणार आहोत. मुलं सुरण खायला कंटाळा करतात. आपण असे सुरणाचे भजी करून दिले तर मुलं अगदी आवडीने खातात. त्यानिमित्ताने सुरण त्यांच्या पोटात जातो. या मस्त पावसाळी वातावरणात एकदा तरी भजी झालेच पाहिजेत. चला तर बघूया सुरणाचे भजी कसे करायचे. सुरणाचे भजी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1/2 किलो सुरणाचे काप तयार करून घेतलेले आहेत. 1/2 किलो सुरण आधी मी साफ करून घेतला, म्हणजे त्याचं बाहेरचं साल काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर असे मी पातळ काप तयार करून घेतलेले आहेत. स्लायसरने मी असे काप तयार केलेत. तुम्हाला जर यापेक्षा थोडेसे जाडसर आवडत असतील तर तुम्ही सुरीने कट करून घेतले तरीही चालेल, पण असे पातळ काप करून घेतले म्हणजे ते भजी तळताना अगदी आतपर्यंत व्यवस्थित शेकले जातात. बघा, असे सगळे काप तयार करून घेतलेले आहेत. आता सुरण थोडासा खाजरा असतो, म्हणून त्यासाठी आपण 1 टेबलस्पून इतकं कोकम आगळ घालूया. कोकम आगळ नसेल तर लिंबू रस घातला तरीही चालेल. आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं, अर्धा टीस्पून. आणि मग आपण या सुरणाच्या कापांना मीठ आणि कोकम आगळ व्यवस्थित लावून घेऊया. सुरण थोडासा कवकवीत असतो आणि आपण पातळ काप तयार करून घेतलेले आहेत. सावकाशीने हाताळायचं, कारण ते मध्ये लगेच तुटले जातात. हलक्या हाताने सगळ्या सुरणाच्या कापांना कोकम आगळ लागेल अशा पद्धतीने लावून घेऊया. किंवा तुम्ही असं भांड्याने सुरणाचे काप वर खाली करून घेतले तरीही चालतील, म्हणजे आगळ आणि मीठ व्यवस्थित लागलं जाईल. तयार करून घेतलेल्या सुरणाच्या कापांना मी कोकम आगळ आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलंय. आता आपण 10 मिनिटं हे भांडं असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे मग सुरणाचा खाजरेपणा कमी होईल. 10 मिनिटं मी हे भांडं बाजूला ठेवून दिलं होतं. 10 मिनिटांमध्ये कोकम आगळ व्यवस्थित लागलं जातं. आता आपण यामध्ये 1 तांब्याभर पाणी घालूया आणि आपल्याला हे सुरणाचे काप धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे भजी खाताना आंबटपणा जाणवणार नाही. अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर एक एक सुरणाचं काप असं आपण एका चाळणीवर काढून घ्यायचं, म्हणजे जास्तीचं पाणी निथळलं जाईल. आपल्याला ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे नाही आहेत. फक्त पीठ भिजवेपर्यंतच आपण हे सुरणाचे काप असे चाळणीवर ठेवायचे आहेत. बघा, धुवून घेतलेले सुरणाचे काप इथं मी चाळणीवर काढून घेतलेत. यातलं थोडंसं पाणी निथळलं, म्हणजे जेव्हा आपण हे पिठात बुडवतो तेव्हा या सुरणाच्या कापांना पीठ व्यवस्थित चिकटलं जातं. जर तसेच पाण्यातून काढून पिठात बुडवले तर आपल्याला हवं तसं पीठ या सुरणाच्या कापांना लागणार नाही. इथं मी भांड्यामध्ये 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. कप भरून घेताना मी अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 150 ते पावणे 200 ग्राम पीठ होईल. चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून हळद. तिखट खूप जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर मग भजी लालसर दिसतील. आधी आपण सुरणाच्या कापांना थोडंसं मीठ लावलं होतं, त्या अंदाजानेच इथं मीठ घालायचं आहे. आता ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया. आणि आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवं तसं पीठ भिजवून घेऊया. पाणी घालताना खूप जास्त एकाच वेळी घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घातलं म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. कन्सिस्टन्सी आपल्या लक्षात येते. पीठ खूप जास्त पातळ होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या पण होत नाहीत. थोडं थोडं पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरजेनुसार चमचा पाणी घालून आपल्याला हवं तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे. मी हातानेच मिक्स करते. तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याने मिक्स करून घेतलं तरीही चालेल. पीठ थोडं घट्ट असतानाच हाताने असं फेटून घ्यायचं, म्हणजे यामध्ये झालेल्या काही गाठी असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातात. थोडं थोडं करून मी 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि बघा, आपल्याला हवं तसं सैलसर पीठ झालेलं आहे. ना जास्ती घट्ट आहे ना जास्ती पातळ. पीठ बरोबर भिजलं आहे का बघण्यासाठी चमचा मिश्रणात बुडवायचा. आधी असं बोट ओढायचं. बघा, आडवा चमचा असेल तर मिश्रण एकत्र होत नाही आहे आणि असा उभा केल्यानंतर बघा, दोन्ही बाजूचं मिश्रण एकमेकात मिसळतं आहे. याचा अर्थ आपलं हे पिठाचं मिश्रण बरोबर झालेलं आहे. यानंतर आपण यामध्ये भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चिमूट सोडा घेतलेला आहे. बघा, या चिमटीने फक्त 2 चिमूट सोडा घातलेला आहे. यापेक्षा जास्ती सोडा घालायचा नाही आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीमुळे भजीला छान चव येते. तुम्हाला सोडा घालायचा नसेल, नाही घातलं तरीही चालेल. आता हे मिश्रण फक्त मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. 1 सुरणाचं काप घ्यायचं आणि या मिश्रणात घोळवायचं कढईत घालण्याआधी. बघा, पीठ व्यवस्थित चिकटलं गेलं आहे. जर आपण डायरेक्ट पाण्यातून काढून असं पिठात घोळवलं असतं तर इतकं पीठ व्यवस्थित या सुरणाच्या कापाला चिकटलं नसतं. एकावेळी जेवढे आपण कढईमध्ये भजी सोडणार असू तेवढेच काप या पिठात घालायचे आहेत. सगळेच काप एकाच वेळी पिठात घालायचे नाही आहेत, त्याने पीठ पातळ होतं.
भजी तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलं आहे। एक थेंब पिठाचा घालायचा। बघा पटकन पीठ वर आलेलं आहे, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता आपण एक एक करून भजी तेलात सोडूया। तेलात मावतील एवढेच भजी घालायचे आहेत। खूप जास्त भजी एकाच वेळी कढईत घालायचे नाही आहेत, त्याने तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग भजी तेलकट होतात। मीडियम फ्लेमवर आपण भजी दोन्ही बाजूंनी पलटून अगदी छान एकसारख्या रंगावर तळून घेणार आहोत। बघा मिनिटभरातच भजी अगदी मस्त फुलून आलेले आहेत। एकूण एक भजी अगदी पुरीसारखं फुललेला आहे। भजी तेलात घातल्यानंतर पीठ थोडंसं सेट झालं, मग आपण चमच्याने अशा पद्धतीने एक एक भजी पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी थोड्या थोड्या वेळाने पलटून मस्त कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेऊया। एका वेळची भजी तळून होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं पुरेशी असतात, कारण आपण सुरणाचे काप अगदी पातळ करून घेतलेले आहेत। बाहेरचं पीठ व्यवस्थित शिजलं जाईल इतपतच आपण भजी तळून घेणार आहोत। बघा साधारण 3 ते 4 मिनिटे झाली आहेत। आता आपले हे भजी तळून झालेत, आपण ते तेलातून काढून घेऊया। बघा भजी अजिबात तेलकट झालेले नाही आहेत, जरी आपण यामध्ये 2 चिमूट सोडा घातला असेल तरीही। असा मोठा जाळीदार झारा घ्यायचा, थोडंसं तेल निथळून काढायचं। बघा मस्त टम्म फुगलेले असे आपले सुरणाचे भजी तयार आहेत। टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतील। दुसऱ्या वेळची भजी तेलात घालताना तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग भजी तेलात सोडायचे। मिनिटभर भजी सेट झाल्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायचे आणि छान एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे। बघा दुसऱ्या वेळचे भजीही अगदी मस्त तळून झालेत। हेही भजी अगदी छान फुलून आलेले आहेत। तुम्हाला जर जास्ती कुरकुरीत हवे असतील तर यापेक्षा अजून थोडा वेळ तळून घेतले तरीही चालतील। अशाच पद्धतीने राहिलेले सगळे भजी आपण तळून घेणार आहोत। गरम गरम कुरकुरीत भजीसोबत तळलेली मिरची तर हवीच, त्यासाठी इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तेलात घालण्याआधी आठवणीने त्यामध्ये उभ्या चिरून घ्यायच्या आहेत। अख्खी मिरची तेलात घातली तर ती पटकन फुटते आणि मग अंगावर तेल उडू शकतं। उभा चीर द्यायचा आणि मगच मिरची तेलात घालायची आहे। बघा मिरच्या पण तळून झाल्यात। गरम गरम भजी त्यासोबत मिरची पटकन सर्व करूया। तयार सुरणाची भजी आणि तळलेली मिरची इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। बघा भजी केल्यानंतर जवळपास 15 मिनिटे झालेले आहेत। आधी मी या प्लेटचा फोटो काढून घेतलेला आहे थंबनेलसाठी आणि त्यानंतर मी तुम्हाला सर्विंग करताना दाखवत आहे। तरी देखील भजी हे असेच्या असे टम्म फुगलेले आहेत, अजिबात मऊ पडलेले नाही आहेत। तुम्हाला मी एक भजी तोडून पण दाखवते। बघा मस्त आतून पोकळ असे आपले भजी झालेले आहेत। बाहेरचं आवरण पण बघा किती पातळ आहे आणि खूप जास्त अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। अशाच पद्धतीने मस्त कुरकुरीत अप्रतिम चवीचे सुरणाचे भजी तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।